आता बघूयात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव अधिक तीव्र होताना दिसतोय। ट्रम्प यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझ उघडण्याबाबत अंतिम मुदत जाहीर केली आहे। मंगळवारी रात्री 8 वाजेपर्यंत परिस्थितीत बदल न झाल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला। जर मंगळवारपर्यंत हा होर्मुझ सामुद्रधुनी खुली केली नाही तर इराणचे वीज प्रकल्प, वाहतूक व्यवस्था सर्व उद्ध्वस्त केली जाईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला। हा इशारा देताना सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टमध्ये त्यांनी शिवराळ भाषा वापरली। या भाषेवर जगभरात चांगलीच टीका केली जाते। ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणनेही कठोर भूमिका घेतली। इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट इशारा दिलाय की त्यांच्या पायाभूत सुविधांवर हल्ला झाल्यास अमेरिकेच्या जागतिक मालमत्ता आणि तेल ऊर्जा केंद्रांना लक्ष्य केलं जाईल। हल्ल्याला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशारा इराणने दिला। अमेरिका हतबल आणि घाबरलेली आहे। 47 वर्षात अमेरिका इराणचे काही वाईट करू शकले नाही आणि त्यांना ते यापुढेही जमणार नाही असं प्रत्युत्तर इराणने दिलंय। ट्रम्प यांच्या बेजबाबदार पावलांमुळे अमेरिका मोठ्या संकटात सापडली आहे। हा खेळ थांबवा, युद्ध गुन्ह्यांद्वारे तुम्हाला काही मिळणार नाही असा इशारा इराणने दिला। आता बघूयात अमेरिकेचं एक F-15 फायटर जेट इराणमध्ये पडल्यानंतर 36 तासांनी त्याच्या दोन्ही क्रू मेंबर्सना अमेरिकन स्पेशल फोर्सने वाचवलंय। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी याला अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धाडसी शोध आणि बचाव मोहीम म्हटलंय। इराणची जमीन, अमेरिकेची मोहीम। दोन वैमानिकांना वाचवण्याची धडपड। कसा होता बचावाचा थरार? पश्चिम आशियात सुरू असलेलं युद्ध आता फक्त मिसाईल आणि एअर स्ट्राईक पुरतं मर्यादित राहिलेलं नाहीये, तर आता हे अतिशय जोखमीच्या अशा बचाव मोहिमांचं युद्ध बनलंय। 3 एप्रिल रोजी इराणनं अमेरिकेचं F-15E फायटर जेट पाडल्यानंतर इथली परिस्थिती आणखीनच गंभीर झाली होती। या विमानातील दोन्ही क्रू मेंबर्सना अमेरिकन स्पेशल फोर्सनं वाचवलंय। या विमानातील दोघे शत्रूच्या परिसरात होते। एकाला तात्काळ वाचवण्यात आलं, पण दुसरा वैमानिक इराणच्या भूमीवरच राहिला। या एकाच क्षणानं संपूर्ण युद्धाची दिशा बदलली, कारण आता हा केवळ एका विमानाचा प्रश्न नव्हता, तर अमेरिकेची प्रतिष्ठा, सैन्याची ताकद आणि आपल्या सैनिकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये परत आणण्यासाठीची अमेरिकेची जिद्द बनली होती। याच कारणामुळे पहिल्या वैमानिकाला वाचवल्याची बातमी आधी बाहेर येऊ दिली नव्हती, कारण दुसऱ्या वैमानिकाला वाचवण्याची मोहीम अपूर्ण होती। या दोन्ही बचाव मोहिमांची टाइमलाईन पाहिली तर ही मोहीम किती धाडसी होती हे दिसून येतं। 3 एप्रिलला इराणनं F-15E लढाऊ विमान पाडण्याचा दावा केला। यात 2 क्रू मेंबर्स होते। एकाला तात्काळ वाचवण्यात आलं, मात्र दुसरा वैमानिक शत्रूच्या भूमीवर राहिला होता। 4 एप्रिल अमेरिकेनं मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम सुरू केली। जवळपास 12 हेलिकॉप्टर आणि अनेक फायटर जेट मोहिमेमध्ये उतरवण्यात आले। 100 पेक्षा जास्त कमांडो इराणच्या आत शिरले होते। रात्रीच्या अंधारात या मोहिमेदरम्यान भीषण असा गोळीबार करण्यात आला आणि शेवटी 5 एप्रिलला दुसऱ्या वैमानिकाचीही सुटका करण्यात आली। आणि हे सगळं त्याच भूमीवर झालं जिथं शत्रू एखाद्या पहाडासारखा समोर उभा होता, आणि म्हणूनच ही मोहीम फत्ते करणं सोपी गोष्ट नव्हती। मिळालेल्या माहितीनुसार दुसरा क्रू मेंबर जवळपास 2 दिवस इराणच्या डोंगरांमध्ये लपला होता। तो सतत आपलं ठिकाण बदलत होता आणि आणीबाणीचा संदेश पाठवत राहिला। दुसरीकडे अमेरिकन सैन्य त्याच्या प्रत्येक ठिकाणाचा मागोवा घेत होतं। जेव्हा योग्य वेळ आली तेव्हा अमेरिकेचं विशेष सैन्य शत्रूच्या भूमीवर उतरलं। हवाई हद्दीत लढाऊ विमानांनी संरक्षण दिलं। हेलिकॉप्टर सतत घिरट्या घालत होते आणि जमिनीवर कमांडोंनी केलेल्या थेट संघर्षानंतर ते वैमानिकापर्यंत पोहोचले। मिळालेल्या माहितीनुसार या दरम्यान दोन्ही बाजूंनी भीषण असा प्रतिहल्ला झाला, मात्र मोहिमेचं लक्ष एकच होतं, वैमानिकाला कोणत्याही परिस्थितीमध्ये जिवंत बाहेर काढणं। आणि इथंच अमेरिकेच्या स्पेशल फोर्सनं पुन्हा एकदा सिद्ध केलं की वाघाच्या जबड्यात हात घालूनही ते त्यांच्या सैनिकाला जिवंत परत आणू शकतात।
आणि हीच त्यांची ओळख आहे. ही मोहीम फक्त एक बचाव मोहीम नव्हती, तर अमेरिका आपल्या सैनिकांना कधीही मागे सोडून जात नाही हाच संदेश होता. मग ती शत्रूची भूमी असो की मृत्यूची छाया. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. आंतरराष्ट्रीय युद्धाचा फटका अंबरनाथ MIDC मधील उद्योगांना बसलाय. PNG गॅसचा पुरवठा 50% घटल्यानं उत्पादनात 30% घट झाली आहे. परिणामी महिनाभरात तब्बल 1000 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. 1400 कंपन्यांवर याचा परिणाम झाला असून निर्यातही मंदावली आहे. त्यामुळे उद्योगांकडून गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी करण्यात येते. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धाला जवळजवळ आता 1 महिना होत आलाय आणि याचा परिणाम ॲडिशनल अंबरनाथ परिसरात ज्या 1400 कंपन्या आहेत, ज्यांचा जवळजवळ वर्षभरामध्ये 50 ते 60 हजार कोटींचा टर्नओव्हर आहे, त्यांना या युद्धाचा फटका बसलेला आहे. ॲडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे सर आपल्या सोबत आहेत. काय सगळी परिस्थिती या युद्धामुळे, आपण त्यांना विचारूयात. सर, काय परिस्थिती ओढावली आहे सध्या? या युद्धामुळे काय परिणाम झालाय सांगा? सर, एकंदरीत काय आहे की ॲडिशनल अंबरनाथ MIDC मध्ये युद्धाच्या सुरुवातीचे 10 ते 15 दिवस गेले आणि त्याच्यानंतर खरं तर परिणाम जाणवायला सुरुवात झाला. आणि हा परिणाम एवढा आहे की पहिल्यांदा LPG शॉर्टेजमुळे आमचे बरेचसे जे कामगार आहेत की जे पूर्णपणे कमर्शियल LPG वर डिपेंड आहेत, त्यांनी इथून पलायन केलेले आहे. ते ऑलमोस्ट बरेचसे 20 ते 22% कामगार हे आता UP आणि बिहारला परत गेलेले आहेत. ते दुसरी गोष्ट की PNG गॅस हे MGL सप्लाय करतं. आमच्याकडचे ज्या सुमारे 101 केमिकल कंपन्या आणि ज्या मोठ्या इंजिनिअरिंग कंपन्या आहेत, त्यांच्या बॉयलर्सला लागणारा जो PNG गॅस आहे, हा PNG गॅस MGLनी. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज अशी की वाघोली परिसरात असणाऱ्या किड्झी प्री स्कूलमध्ये सिलेंडरचा स्फोट झालाय. काल संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुट्टीचा दिवस असल्यानं मोठा अनर्थ टळला. लहान मुलांच्या शाळेत सिलेंडरचा स्फोट झालेला आहे. मोठी हानी टळली आहे. रविवारी संध्याकाळी वाघोलीच्या IV इस्टेट परिसरातील किड्झी प्री स्कूलमध्ये हा गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट झाला. सुदैवानं काल शाळेला सुट्टी असल्यानं तिथे कोणतेही विद्यार्थी किंवा कर्मचारी उपस्थित नव्हते, ज्यामुळे एक संभाव्य मोठी दुर्घटना टळली. या घटनेत कोणीही जखमी झालं नसलं तरी आगीमुळे शाळेची इमारत, पुस्तकं, फर्निचर आणि इतर शैक्षणिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय. ही ती दृश्य आहेत वाघोलीतली. ही प्री स्कूल म्हणजे किड्झी प्री स्कूल, ज्या ठिकाणी काल स्फोट झाला. सिलेंडरचा हा स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास केला जातोय. पण ज्यावेळेस हा स्फोट झाला तेव्हा तिथं आजूबाजूलाच असणाऱ्या रहिवाशी इमारतीच्या गॅलरीतनं ही दृश्य घेण्यात आलेली आहेत, जी आपण न्यूज 18 मराठीच्या स्क्रीनवर बघताय. ज्यामध्ये स्फोट झाल्यानंतर धुराचे लोट ज्या ठिकाणी हे स्कूल आहे तिथून बाहेर पडताना दिसत होते. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या बरोबर आहेत. अभिजित, रविवारचा दिवस होता म्हणून मोठा अनर्थ टळला असं म्हणावं लागेल, पण हा सिलेंडरचा स्फोट या शाळेत नेमका कसा झाला याबद्दल काही कळू शकले का? विशाल, शाळा प्रशासनाकडून जी माहिती आली आहे ना, की जो सिलेंडरचा पाईप असतो तो लीक झाल्याने हा स्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. वाघोली परिसरात जो IV इस्टेट परिसर आहे तिथं ही किड्झी प्री स्कूल आहे आणि विशेष म्हणजे काल संध्याकाळी हा सगळा प्रकार घडलाय. सुदैवानं खरं तर मोठा अनर्थ टळला म्हणावा लागेल. देवाच्या दयेनं काल रविवार होता, शाळेला सुट्टी काल होती. त्याआधी काही मुलांचे क्लासेस त्याच इमारतीमध्ये संध्याकाळच्या सुमारास पार पडले होते, पण हे सगळे क्लासेस संपल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास स्फोट झालाय. पण स्फोटाची भीषणता आपण या व्हिडिओमधून पाहू शकतोय. कुठलीही जीवितहानी झाली नाही सुदैवाने, किंवा कुणालाही जखमी कुणीही नाहीये यामध्ये, कारण जे सिक्युरिटी गार्ड वगैरे होते ते गेटवरती होते. पण शाळेच्या इमारतीचं, लायब्ररीचं मोठं नुकसान झालंय. ज्या वस्तू शाळेत होत्या किंवा जी पुस्तकं शाळेत होती ती अक्षरशः जळून खाक झाल्या, कारण त्याच्या 15 ते 20 मिनिट आग या सगळ्या इमारतीच्या काही भागांना लागली होती. अग्निशमन दलाच्या जवानांकडून वेळेत नियंत्रण आणण्यात आलं. पण प्रश्न हाच उद्भवतो की लहान मुलांच्या शाळेत एवढा हलगर्जीपणा कसा काय केला जाऊ शकतो? बरोबर अभिजित, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल.